जालन्यात एक शेतकरी बैल विकून लखपती झालाय। बिजल्या नावाच्या बैलाला 11,11,000 रुपयांची किंमत मिळाली। सांगली जिल्ह्यातल्या कटरेवाडी इथले सागर कटरे यांनी हा बैल खरेदी केला। रायगडमध्ये मतदारांची आकडेवारी आणि दुबार मतदार नावं यासंबंधी प्रशासन कामाला लागलंय। दुबार मतदारांच्या नावासमोर 2 स्टार लावून घोषणापत्र लिहून घेतलं जाणार आहे, तर मतदान कुठं आणि कसं करायचं यांची माहिती दिली जाणार असल्याचं जिल्हाधिकारी किशन चावळेंनी सांगितलंय। अलिबागमधील खानाव परिसरातील रोहा आणि अलिबाग तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचं काम सुरू झालंय। 2 दिवसांपूर्वी हा पूल कोसळला होता, त्यामुळे 25 गावांचा संपर्क तुटल्यानं स्थानिक आमदार महेंद्र दळवींनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानं तात्काळ पुलाच्या कामाला सुरुवात झाली। नांदेडच्या हदगावच्या तहसीलदारांना कार्यमुक्त करण्यात आलंय। सरपंच आरक्षणात चुका केल्याचा गंभीर ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे। जाणीवपूर्वक चुकीचं आरक्षण काढल्याच्या अनेक तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली। वाशिममध्ये नगर परिषद प्रशासनानं शहरातील विविध चौक, रस्ते तसंच सार्वजनिक ठिकाणी लावलेले राजकीय पक्षांचे आणि नेत्यांचे फ्लेक्स, बॅनर आणि होर्डिंग हटवण्याची मोहीम सुरू केली। यामुळे शहर फ्लेक्स, बॅनर आणि होर्डिंग मुक्त होणार आहे। पारेवाडी रेल्वे स्टेशनचं नाव केतूर रेल्वे स्टेशन केल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। ग्रामपंचायत पारेवाडी यांनी याला तीव्र विरोध केलाय। तातडीनं हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली। जळगावच्या चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मदतीपासून वगळल्याचा आरोप केला आहे। संतप्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्राचे रहिवासी नसल्याचे दाखले मागत विरोध केला। तातडीनं मदतीच्या यादीमध्ये समावेश करून मदतीची मागणी करण्यात आली। मत्स्यबंदीमुळे गेले 3 महिने मच्छीमारांना व्यवसाय करता आला नसल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय। येत्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमार बांधवांसाठीही नुकसान भरपाईचे पॅकेज जाहीर करणार असल्याचं ते म्हणाले। नगर परिषद निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानं नंदुरबार शहरातील विकास कामांच्या कोनशिला झाकण्याचं काम नगरपालिका प्रशासनानं सुरू केलंय। शहरातील राजकीय बॅनर, झेंडे देखील उतरवण्यात येत आहेत। भंडारा जिल्ह्यामध्ये 9 ब्रास रेतीचे 5,400 रुपये घ्यायला पाहिजे, मात्र पावती 22,000ची दिली जात असल्याचा आरोप खासदार पडोळेंनी केला। तर डेपोमध्ये एक ट्रक मागे 30,000 रुपये घेतले जातात असं म्हणत बावनकुळेंना सवाल केला। बीड जिल्ह्यातही केंद्रीय पथकानं नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। त्यावेळी पथकानं लिंबारुई गावातील नुकसानीची पाहणी केली। दरम्यान पथक शिरूर तालुक्यातील येवलवाडी, आष्टीमधील घाटापिंपरी, देवळाली इथं पाहणी करणार आहे। सोलापुरात मोबाईल टॉवरच्या पाहणीनंतर केंद्रीय पथकाचा आणखी एक कारनामा समोर आलाय। दक्षिण सोलापूर इथल्या हत्तूर गावात केंद्रीय पथक संवाद साधणार होतं, मात्र केंद्रीय पथक गावातील लोकांशी संवाद न साधताच पुढे निघून गेलं। यानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। केंद्रीय पथकानं सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातल्या सीना नदी परिसरात रात्री बॅटरीच्या उजेडात पाहणी जरी केली असली तरी ते पथक येणं महत्त्वाचं आहे। या पथकानं सकाळपासून पाहणी सुरू केली होती। शेवटी मोहोळ आणि माढा भागात ते संध्याकाळी पोहोचलं। केंद्रीय पथक आल्यामुळे जास्तीत जास्त मदत मिळेल असं स्पष्टीकरण कृषी मंत्री दत्ता मामा भरणेंनी दिलं। मोहोळ तालुक्यामध्ये कोळेगावात केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यावरून प्रशासनानं यू टर्न घेतलाय। कोळेगाव इथं पाहणी दौरा केला नसल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्टीकरण दिलं। नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना मदत करताना आचारसंहितेची अडचण नसल्याचं जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंनी म्हटलंय। पहिल्या टप्प्यातील मदत वाटण्यात आलेली आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील मदतीचं वाटप सुरू आहे असं त्यांनी सांगितलंय। उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। जूनची मुदत अमान्य आहे, आत्ताच्या आता कर्जमाफी करा, निदान जाहीर केलं तरी ते द्या, जे जाहीर केलेलं आहे ते तरी द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। कर्जमुक्तीबाबत ठाकरेंनी सरकारच्या अभ्यास धोरणावर चांगलेच खडेबोल सुनावले। दिवाळीच्या आत मदत मिळणार होती, पण दिवाळी गेली, तुळशीचं लग्नही झालं तरी सरकार फक्त पंचांग आणि मुहूर्त बघतंय असं आणि मदत मात्र ठणठणाट असा उपरोधिक टोला ठाकरेंनी लगावला। सरकारचं पॅकेज ही मोठी थट्टा आहे। निवडणूक काढून घेण्यासाठी जूनमध्ये कर्जमाफीचा मोठा वायदा देण्यात आलाय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। मी मराठवाड्यात राजकीय प्रचाराला आलो नाही, न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार असं आश्वासन त्यांनी दिलं।
उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडले आहेत याचा आनंद आहे, मात्र टोमणे मारण्यापलीकडे ते काहीही करत नाही असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला. तर महाराष्ट्राची जनता महायुती सोबत आहे, आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र राहतील असं वक्तव्य त्यांनी केलं. नीलम गोऱ्हेंच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खास शायरीमधून विरोधकांवर चांगलीच टोलेबाजी केली. आपल्यावर काही लोकांची वाईट नजर आहेच, पण बुरी नजर वाले तेरा मुंह काला असं म्हणत खास शायरीमधून एकनाथ शिंदेंनी निशाणा साधला. उद्धव ठाकरेंचा दौरा हा पिकनिक दौरा आहे असं वक्तव्य प्रतापराव जाधव यांनी केलं. ज्यांना शेतीतलं काही कळत नाही त्यांच्या दौऱ्याला काही महत्त्व नसल्याचा टोला त्यांनी लगावला. उद्धव ठाकरेंचा दौरा आला की समजून जायचं निवडणुका आल्यात असं म्हणत खासदार भुमरेंनी ठाकरेंवर टीका केली. शेतकऱ्यांची फसवणूक झाली ही उद्धव ठाकरेंची 30 कॅसेट जुनी झाल्याचं म्हणत श्रीकांत शिंदेंनी टीका केली. तर टेप दररोज लोकांना ऐकायला आवडत नाही असंही त्यांनी म्हटलंय. बीडमध्ये उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी स्टेजवरून उतरताना खैरेंचा तोल केला. दरम्यान धक्का देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची कॉलर पकडून खैरेंनी दम दिला. याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय. शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये एका बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश आलंय. थर्मल ड्रोनच्या सहाय्यानं रात्री तपास सुरू असताना बिबट्याचा ठाव लागला. त्यामुळे वन विभागानं बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला, पण चवताळलेल्या बिबट्यानं वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर प्रतिहल्ला सुरू करताच बिबट्याला गोळी घालून जागीच ठार करण्यात आलं. पुण्याच्या पिंपरखेड इथं ठार केलेल्या बिबट्याच्या पायाचे ठसे आणि मृत रोहन बोंबे यांच्यावर हल्ला झालेल्या ठिकाणी आढळून आलेल्या बिबट्याच्या पायांचे ठसे एकमेकांशी जोडल्यानं हाच नरभक्षक बिबट्या असल्याचं वन विभागाचं म्हणणं आहे. पिंपरखेडमध्ये ठार केलेल्या बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या बिबट्याचं वजन तब्बल 64 किलो आणि वय अंदाजे 6.5 वर्ष असल्याची माहिती आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा जीव गेल्याची घटना ताजी असतानाच याच परिसरामध्ये बिबट्यानं महिला ऊसतोड मजुरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सोबतचे मजूर धावून आले, त्यामुळे ही ऊसतोड करणारी महिला बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचली. पिंपरखेडमधील धनगरवाड्यावर बिबट्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बिबट्यानं घोड्यावर झेप घेतली, मात्र ग्रामस्थांनी आरडाओरड करताच बिबट्यानं ऊसाच्या शेतात पळ काढला. पुण्याच्या शिरूरमधील पिंपरखेड जांबूत इथं पुन्हा एका मादी बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. गेल्या 10 दिवसात 11 बिबटे जेरबंद करण्यात आले. अजूनही या परिसरामध्ये बिबट्याची संख्या मोठी आहे. पलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणाच्या कुटुंबियांनी जरांगेंची भेट घेतलेली आहे. डॉक्टर महिलेच्या मृत्यूबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. दरम्यान सखोल तपास करण्याची मागणी कुटुंबानं केली. पंढरपूरच्या कॉरिडॉरमध्ये जैन मंदिर बाधित होत असल्याचं समोर आलंय. जैन मंदिर वाचवण्यासाठी जैन समाज आक्रमक झालाय. जैन मंदिराला धक्का न लागू देण्याची भूमिका जैन समाजानं घेतली. तर याबाबत मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली जाणार आहे. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. पोलिसांचा धाक नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. तातडीनं गुन्हेगारीच्या घटना थांबवा अशी मागणी करण्यात आली. अहिल्यानगरच्या घोटणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं. उसाला 3,300 रुपये दर देण्याची मागणी केली. परभणीमध्ये रखडलेल्या कामांवरून नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केलं. जिंतूर तालुक्यातील सावंगी खुर्द इथल्या पांदण रस्त्याचे रखडलेले काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. भिवंडी शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे शहरातील नागरिकांना जीव घेणा प्रवास करावा लागतोय. त्यामुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी महापालिकेसमोर आंदोलन करत रस्ते दुरुस्तीची मागणी केली. सोलापूरमधील करमाळ्यामध्ये किशोर शिंदे या युवकानं जातेगाव टेंभुर्णी महामार्गावरील पुलावर चढून आंदोलन केलं होतं. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी युवकानं मुख्यमंत्री फडणवीसांना अनेकदा ईमेल केले, मात्र कोणतंही उत्तर न मिळाल्यानं युवकानं आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात अन्नकूट साकारत 551 पदार्थांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. मिठाई, फराळाचे तिखट गोड पदार्थ आणि विविध प्रकारच्या फळांपासून करण्यात आलेली आकर्षक आरास आणि विविध
रसास्वादाचे पदार्थ बाप्पाला अर्पण करण्यात आले। पंढरपूरमध्ये वारकरी साहित्य परिषदेनं भक्त पुंडलिकासाठी सागवानी रथ अर्पण केला। भक्त पुंडलिक मंदिरासमोर या रथाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। गगनराज विठ्ठल पाटील आणि राजेश्वरी गगनराज पाटील या दाम्पत्यानं अर्पण केलेला हा रथ पंढरपुरातून आळंदीकडे रवाना झाला। शीख धर्मगुरू नानक देव यांच्या 556व्या जयंतीनिमित्त देहूरोड परिसरातील गुरुद्वारांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा यांच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यवतमाळच्या खटेश्वरमध्ये खटेश्वर महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त यात्रा आयोजित करण्यात आली। त्यामुळे संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली। खटेश्वरची ही यात्रा अपंग जनावर, कुत्र्यांच्या सेवा आणि खव्याच्या पिढ्यासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। जळगावच्या चोपड्यामध्ये गुरु नानक जयंतीनिमित्त गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं, तर चोपड्यामध्ये गुरु नानक जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला।